टाळी वाजवलं तर बरं होईल नाही का? झेंडा छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, अशी प्रत्येक पिढी टाळ्या वाजवते. एवढं बोलून जे 2-4 दटकुले वाजवत नाही त्यांना सांग, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, जे अवलाद जन्मालाच पाकिस्तानात आली तिकडं ते जन्म घेतला नाही ना टाळी. डोळ्या देखत आपल्या आई बहिणीच्या आवरून उठली आणि मंदिराच्या मंदिरात उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह आपण डोक्याला सया सया नसतोय. मुठभर मावळा हातात, बाजीपुरामध्ये तमाची यसाची सूर्याची कोणाची फुलाची कंदनाची संताची मोराची वैरीची मोरे गोरगोरमध्ये निंबाळकर बांधवकर जे रे काय होणार एवढे स्वराज्य घडणार आहे. एक मावळा लाखाची ताकद घेऊन गिरवत आहे. मावळा 32 इंच जाती 140 107 किलो 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगणारा अर्धा शत्रू भगवान गार व्हायचा. पोलादही हातानं वाकवावी एवढी ताकद एका मावळ्यात होती आणि तो मावळा शुद्ध शाकाहारी होता. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला ना माझ्या मावळ्याला. अरे काय शरीर वैष्ट होती. 76 शेलारामाचं वय किती 76 वर्षाचे शेलारामा. अरे एका हाताने 4 शत्रू पाडायचे. मावळा अरे हनबे नावाचा छत्रपती शिवरायाचा साधा सुद्धा मावळा. युद्धात दोन्ही हात गेलं, घरी बसला, राजा आलं, काय झालं हात गेलं राज, डोळ्यातलं पाणी आलं त्याच्या. राजा किंचाळलं, काय विश्वास नाही माझ्यावर, काय वाटतं तुला, तुझ्या लेकरा बाळांना रस्त्यावर टाकेल मी. हा छत्रपती तुझ्या लेकराचं पोषण करू शकत नाही का? अरे स्वराज्यासाठी हात गमावलेस, तुझ्यासाठी उद्या काय सवय आम्हाला अशी लाख संकट आली लाख गेली. मृत्यूच्या दारापासून माघारी आणणारी लेकर आहेत आम्ही. लाईट गेली पण खचणार नाही रे. लाईट गेली पण बस पडणाऱ्याची जात वेगळी, आमची जात वेगळी. डोळ्यातनं पाणी आलं त्याच्या. त्याच्याने विचारलं का रे मला विश्वास नाही का? त्या हनुमानानं सांगितलं तसं नाही मला आवाज काय सांगू तू बसले. सपाट होतं माझं, तुम्ही माझ्या दारात यावं वाटलं नव्हतं. या गरीबाच्या दारात तुमच्यासारखा राजा येईल. आवा हात गेलं पण बघा आला तुम्ही राजा. अरे मग रडतो का? वाईट वाटतंय राजा. माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शिवबा आला, पण मुजरा करायला या चोर दैव्याकडे हात शिल्लक नाहीये. गळ्यातनं पाणी येतंय राजा. हात गेलं म्हणून लढत नाही राजा. या मावळ्याने घडवलं स्वराज्य. पती मुघलांची सत्ता त्यावेळी तीन तुकड्यांना नव्हता खोमानी. पती मुघलांची सत्ता त्यावेळी तीन तुकड्यांना नव्हता खोमानी. पतीची साईला खंड शिवकांत सर्वदे. पतीची साईला खंड झाला शिवकांत सर्वदे. महाराज झाला मुजरा मानाचा मानाचा चिंता
क्षत्रिय कुळाचा वंश सिंहासनाधीश्वर